तुमच्याही घरामध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटी कुणाला असेल किंवा तुम्हाला देखील एका ठिकाणी कधीकधी शांत बसून ओव्हर थिंकिंग होत असेल तर आजचा हा पूजाताईंचा अनुभव तुमच्यासाठी खरंच कारगर ठरेल. हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओपर्यंत तुम्ही जर आला असाल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत असा विश्वास ठेवा आणि आजचा हा अनुभव पूर्ण ऐका. आणि या अनुभवातून तुम्ही ज्या सध्या संकटामध्ये अडकलाय किंवा तुम्ही ज्या प्रॉब्लेम्सना फेस करताय त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल ही माझी खात्री आहे. त्यासाठी हा अनुभव नक्की ऐका. या चॅनलवरती असेच आपण लोकांचे अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे देखील असा एखादा अनुभव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा. गुगल फॉर्म ओपन होईल. स्वतःचं नाव सांगायचं असेल तर नाव टाका, किंबहुना ते गुपित ठेवलं जाईल आणि त्याच्या खाली तुमचा अनुभव टाईप करून सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यावर देखील आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. आजचा अनुभव आहे पूजाताईंचा. त्या लिहितात, श्री स्वामी समर्थ. माझं नाव पूजा आहे. आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक काळाचा अनुभव आहे. हा अनुभव सांगण्याचं कारण एकच, मी तुमचे व्हिडिओ कायम बघत असते आणि या व्हिडिओमधून मला देखील वाटलं की माझ्यासारखा भरपूर लोकांना त्रास असेल आणि माझा हा अनुभव ऐकून जर त्यांचा हा त्रास कमी झाला तर नक्कीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी दंडवत घालेन. माझ्यासारखं कुणाचं आयुष्य अंधश्रद्धेत अडकू नये आणि संकटाच्या काळात श्रद्धेसोबत योग्य उपचारही घ्यावेत हा माझा अनुभव आहे. माझं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. घर, नवरा, मुलं, अगदी सुखी संसार सुरू होता. सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. पण एक दिवस अचानक मला असं वाटायला लागलं की आता मी मरणार. कारण काहीच नव्हतं, पण मनात सतत मृत्यूची भीती यायला लागली. काही कारण नसताना छातीत धडधड सुरू व्हायची, घाम फुटायचा, अंगात विशिष्ट ठिकाणी दुखायचं आणि असं वाटायचं की आता मला हार्ट अटॅक येईल. रात्री झोप लागायची नाही. डोळे मिटले की वाटायचं दुसऱ्या दिवशीची सकाळ आपण बघू शकणार नाही. ती सकाळ मला पाहायला मिळणारच नाही. मी नवऱ्याला म्हणायचे, मला दवाखान्यात घेऊन चला, मला काहीतरी झालंय. ते लगेच घेऊन जायचे. डॉक्टरांनी रक्त देखील तपासणी केली, ECG केली, BP तपासली, साखर तपासली. सगळे रिपोर्ट कायम नॉर्मलच यायचे. पण दरवेळी माझ्या डोक्यातून हा विचार अजिबात जायचा नाही. डॉक्टर नेहमी म्हणायचे, अहो तुम्हाला काहीतरी शारीरिक आजार दिसत नाही आहे, कोणताही शारीरिक आजार दिसत नाही आहे. पण माझी अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. मी अक्षरशः हळूहळू जेवण देखील बंद केलं, लोकांमध्ये जाणं बंद केलं, लोकांशी बोलणं देखील हळूहळू बंद व्हायला लागलं. माझं वजन झपाट्याने उतरायला लागलं. घरच्यांना वाटलं की आता माझ्यावर कोणीतरी वाईट शक्तीचा प्रभाव केलाय. कोणीतरी एका बाबाच्या घरी देखील मला घेऊन गेले होते. त्यांनी माझ्याकडे 2 मिनिटं पाहिलं आणि लगेच म्हणाले, हिच्यावर भूत आहे, खूप मोठी बाधा आहे. हे ऐकताच माझी भीती आणखीन वाढली. त्यांनी अनेक पूजा, वस्तू आणि उपाय देखील सांगितले. आम्ही हजारो रुपये खर्च केले, पण माझी भीती कमी होण्याऐवजी जास्त वाढतच होती. नातेवाईकात तरी अक्षरशः मी खुळी झाली आहे अशा प्रकारच्या बातम्या वाढू लागल्या. एक रात्री तर मी अक्षरशः रडत बसले होते. माझ्या हातात श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. मी पहिल्यांदाच मनापासून म्हणाले, कारण मी श्री स्वामी समर्थांची आधीपासून भक्त नव्हते. पण मला माझ्या एका नातेवाईकांनीच श्री स्वामी समर्थांच्या बद्दल सांगितलं होतं. त्या दिवशी मनापासून मी स्वामींना म्हणाले, स्वामी मला नक्की काय झालंय ते मला कळत नाहीये, पण मला जगायचं आहे स्वामी. माझ्या मुलांसाठी, माझ्या नवऱ्यासाठी मला या भीतीतून बाहेर काढा. त्या रात्री मी बराच वेळ रडत झोपले होते आणि अक्षरशः रोज रात्री माझा नवरा मला झोपवायचा, पण त्या दिवशी माझा नवरा माझ्याजवळ देखील आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मामांनी मला भेटायला येऊन शांतपणे विचारलं, तू एखाद्या मानसिक आरोग्याच्या डॉक्टरला भेटली आहेस का? मी लगेच म्हणाले, मी वेडी नाही आहे.
ते हसत म्हणाले, अगं बाकीचे नातेवाईक जरी म्हणत असले तरी मानसिक ताण तणाव आणि नैराश्य म्हणजे वेडेपणा आहे, हा मूर्खपणा आहे. असं अजिबात नसतं. जसं ताप आला की डॉक्टरांच्याकडे जायचं असतं, तसंच मन आजारी पडलं की त्याच्या देखील डॉक्टराकडे जायचं असतं. त्यांच्या या एका वाक्याने आयुष्याला नवं वळण मिळालं. त्यांच्या आग्रहामुळे मी एका मानसोपचार तज्ज्ञांना भेटले. त्यांनी माझी जवळपास तासभर संवाद साधला. सगळे माझे अनुभव शांतपणे ऐकून घेतले आणि मग म्हणाले, तुम्हाला भूत वगैरे काही लागलेलं नाही आहे किंवा तुम्ही वेडे देखील झालेला नाही आहात. तुम्ही तीव्र चिंता म्हणजेच एन्झायटीमुळे नैराश्यामध्ये गेला आहात. खूप घाबरलेल्या अवस्थेत आहात, म्हणून तुम्हाला सतत मरणाची भीती वाटते. हे ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी भरलं, कारण पहिल्यांदाच कोणीतरी भीती समजून घेत होतं. नाहीतर माझे सगळे नातेवाईक आणि सगळे माझ्या आजूबाजूचे एकतर भूतभनाटीचा प्रकार सांगायचे किंवा मी वेडी झाले असंच सांगायचे. मी डॉक्टरांनी दिलेले उपचार सुरू केले. त्याचबरोबर रोज सकाळी श्री स्वामी समर्थांचा नामजप, आरती आणि थोडा ध्यानाचा वेळ देखील ठेवला. आणि अक्षरशः मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की मला श्री स्वामी समर्थांच्या बद्दल त्या डॉक्टरांनी देखील सांगितलं की तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायला सुरुवात करा. अक्षरशः एक डॉक्टर सांगतोय म्हटल्यावर श्री स्वामी समर्थांच्या बद्दल माझी भावना आणखीन जास्त वाढली. सुरुवातीला हळूहळू फरक जाणवायला लागला, पण काही आठवड्यांनी माझी झोप सुधारू लागली, धडधड कमी झाली, हसू परत आलं, मुलांसोबत मी पुन्हा बोलायला खेळायला लागले. काही महिन्यांनी मी पूर्णपणे पूर्वीसारखी झाले. आज त्या दिवसांकडे पाहताना मला एक गोष्ट प्रामाणिकपणे जाणवते. श्री स्वामी समर्थांनी चमत्काराने नाही तर योग्य माणसं, योग्य डॉक्टर आणि योग्य मार्ग दाखवून माझा बचाव केला. आज मी प्रत्येकाला हात जोडून एकच विनंती करते, भीती, नैराश्य किंवा सतत मरण्याचे विचार येत असतील तर स्वतःला दोष देऊ नका. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, पण त्याच्याबरोबर योग्य उपाय देखील घ्यायला संकोच करू नका. कधीकधी स्वामींची कृपा चमत्काराच्या रूपात नाही तर योग्य उपचाराच्या रूपात मिळते. श्री स्वामी समर्थ. अक्षरशः ही कथा वाचताना खरंच माझ्या अंगावरती काटा आला, कारण हे पूजाताईचे आहेत, पूजाताईंची ही कथा आहे. आणि मंडळी, मला देखील हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बऱ्याच ठिकाणी सध्या ओव्हर थिंकिंग किंवा एन्झायटी वाढलेली आहे. तुम्हाला देखील माहीत असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये एक तरी कोणतरी असेल की जे जास्त विचार करत असतं, ओव्हर थिंक करत असतं. त्यामुळे त्यांना शुगर होते, BP होते, ते अचानक घाबरायला लागतात. पण कित्येकदा त्या गोष्टी पीकला जातात आणि पीकला गेल्यानंतर बऱ्याच लोकांच्याकडनं त्यांना असं सांगण्यात येतं की त्यांना वेड लागले की काय, किंवा त्यांना वेगवेगळ्या गरज नसताना म्हणजे बाबा बुवा ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात, पैसे हजारो खर्च करतात. पण जसं पूजाताईंनी सांगितलं, अक्षरशः त्यांच्या आयुष्यातील हा एक अनुभव तुमच्या आयुष्यात प्रकाश पाडू शकतो. कारण यदा कदाचित आज आपण स्थिर आहोत, आज आपण स्वतः ठीक आहोत, आपल्या घरातले ठीक आहेत, पण सांगता येत नाही की पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या काही महिन्यांमध्ये, पुढच्या काही वर्षांमध्ये, भविष्यामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये देखील कोणाला तरी असा प्रसंग त्यांच्यावरती येऊ शकतो. त्यावेळी नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीच कुठल्या गोष्टी कोणी मुद्दाम करत नाही. त्यांना जी भीती वाटत असते, ते जे घाबरलेले असतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात ते खरंच त्यांना त्रासदायक असतात. तुमच्या देखील आयुष्यामध्ये अशा काही भीती असतील, अशा काही प्रॉब्लेम्स असतील, तर नक्की यातून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी सोबत राहा. श्री स्वामी समर्थांच्या मठात जा, मठातील त्या पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर बसा, पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट करा, जेणेकरून तुमचं मन शांत होईल. आणि एक पर्याय सांगतो किंवा एक मनापासून सांगतो की तुमच्या नातेवाईकांच्यामध्ये जर असं कोणी असेल तर कृपया त्यांना समजून घ्या, कारण खरंच ते मुद्दाम करत नसतात. बाकी तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील, श्री स्वामी समर्थांची प्रचिती करणारे अनुभव असतील, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्या फॉर्मवरती तुम्ही तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पाठवू शकता. आणि या चॅनलवरती असेच अनुभव वारंवार येत असतात, त्यामुळे जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.